जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. मागील 10 श्लोकामध्ये धन्य कोणास म्हणावे त्याचे उत्कृष्ट वर्णन समर्थांनी केले आहे. जिज्ञासू साधकापुढे, मुमुक्षू भाविकापुढे श्रेष्ठतेचा हा एक आदर्श समर्थांनी उभा केला आहे. परमेश्वराचा श्रेष्ठ भक्त धन्य होय हा तो आदर्श. स्वाभाविकच ही धन्यता आपणासही प्राप्त व्हावी असे विवेकी माणसाला वाटणारच. त्याचा उपाय समर्थ या 97व्या श्लोकात सांगत आहेत. ते म्हणतात, रामनामाने मनुष्याला जगामध्ये धन्यता प्राप्त होते. अर्थात हा दृष्टिकोन संतांचा आहे. सामान्य माणसापुढे या तऱ्हेची धन्यता बहुधा कधी नसते. सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, कीर्ती हीच त्याच्यापुढे धन्यतेची लक्षणे म्हणून उभी असतात. आणि मग ती कोणत्याही मार्गाने मिळवली तरी चालेल असे त्याला त्याच्यापुढे असलेल्या अनेक व्यक्तींच्या उदाहरणावरून वाटू लागते. आणि याच विचारसरणीने परमार्थ तर दूर राहतोच, पण ऐहिक जीवनही दुःखमय होऊन जाते. ऐश्वर्यादी गोष्टी प्राप्त असलेली एखादी व्यक्ती ऐहिकदृष्ट्या पूर्ण सुखी आहे असे गृहीत धरले तरी त्याने अवलंबिलेला मार्ग जर न्यायाचा नसेल तर ते सुख इतर अनेकांना दुःखी करूनच जन्माला आलेले असते हे निश्चित. आणि मग हे असे सुखी जीवन माणसाला न शोभणारे आहे. हा धोका टाळण्यासाठीच संतांनी धन्यतेचा आदर्श सत्पुरुषांच्या लक्षणांनी उभा केला आहे. आणि ही धन्यता हीच खरी धन्यता आहे, कारण यातूनच मनाची प्रसन्नता, समाधान, संतोष, आनंदमयता ही शाश्वत रीतीने प्राप्त होत असते. अर्थातच या धन्यता प्राप्तीचे साधन विषयोपभोग किंवा संपत्ती आणि सत्ता होऊ शकत नाही. परमेश्वराचे नाम हेच त्याचे अत्यंत सुलभ आणि म्हणूनच एकमात्र साधन आहे. ते जितक्या प्रेमाने, जितक्या सातत्याने घ्यावे तितक्या प्रमाणात शरीर, मन, बुद्धी यामध्ये क्रमाक्रमाने पण निश्चितपणे सुधारणा होत जाते. त्याच्या जोडीला नित्य नेमाने भक्ती, उपासनेसाठी काही क्रिया निष्ठेने केल्या पाहिजेत. समर्थांनी क्रिया, भक्ती, उपासना असा क्रम सांगितला आहे. तोही फार महत्वाचा आहे. कोणत्याही गोष्टीच्या प्राप्तीसाठी नित्य नेमाला फार महत्व असते. मग या लाभाचे क्षेत्र कोणतेही असो. व्यावहारिक क्षेत्रातही याचा अनुभव येतो. कोणतेही तांत्रिक कौशल्य, व्यवस्थापन वा संशोधन हे अगदी ऐहिकातले विचारात घेतले तरी त्यासाठी नित्यनेमाचे महत्व आहेच. तेव्हा हाच नियम परमार्थालाही लागू असणारच. क्रियेचे स्वरूप पालटेल इतकेच जपादी अनुष्ठाने, तीर्थयात्रा, पारायणे, भजने, कीर्तने, श्रवण वा सप्ताहादी कार्यक्रम ही सगळी क्रियेचीच स्वरूपे आहेत व त्यातूनच उपासना पद्धती साकारते. मात्र हे सर्व भक्तीने झाले पाहिजे. श्लोकातील शब्दांच्या अनुरोधाने आपण फार तर असे म्हणूया की नित्यनेमाने कोणतीही क्रिया भक्तीने केली, प्रेमाने केली, आवडीने केली की तीच उपासना होऊन इष्टफळ देते. ही क्रिया ही शरीराकडून घडणारी व मनाकडून घडणारी अशी 2 प्रकारची असते. यात ध्यान, चिंतन, स्मरणादी मानसिक क्रिया आणि श्रवण, पठण, पूजनादी शारीरिक क्रिया यांचा समावेश आहे. प्रेमभक्ती हा अंतरात्म्याचा विषय आहे. मनाच्या माध्यमाने त्याचा अनुभव येऊ शकतो. कोणतीही क्रिया फलद्रूप होण्यासाठी प्रेमभक्तीची नितांत आवश्यकता आहे हे कितीही खरे असले तरी प्रेमभक्ती उत्पन्न करणे ही गोष्ट माणसाच्या स्वाधीनची नाही. देहमनाची शुद्धता आणि भगवत कृपा यांचा तो परिणाम आहे. ही अंतरंग भक्ती सोपी असती तर भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर असे भक्तीच्या प्रसारासाठी बद्धपरिकर झालेल्या सत्पुरुषांनीही म्हटले नसते. तेव्हा प्रेमभक्ती उत्पन्न होईल आणि मग साधना करू असे म्हणून जर कोणी स्वस्थ बसला तर त्याला काहीच साधवायचे नाही. म्हणून समर्थांनी क्रिया शब्दाचा उपयोग प्रारंभी केला आहे. मनाची एकाग्रता, मनाची स्थिरता, मनाची प्रसन्नता या गोष्टी उत्तम आणि आवश्यक खऱ्या, पण हे मनावर बळाने लादता येत नाही. माणसाचे मन
हे सर्वतंत्र स्वतंत्र आहे. अर्जुनासारख्या थोर संयमी पुरुषालाही मनाचा हा नाठाळ हट्टीपणा चांगलाच जाणवला आहे. तेव्हा मनाच्या प्रसन्नतेच्या फारसे नादी न लागता शरीराकरवी काही गोष्टी व्रत म्हणून नियमाने करीत राहावे. ठराविक वेळी, ठराविक प्रमाणात, ठराविक पद्धतीने, शास्त्राज्ञेनुसार, आपल्या रुचीप्रमाणे किंवा संतांनी गुरूंनी सांगितलेल्या पद्धतीने क्रिया करीत राहावे. त्याचाही हळूहळू परिणाम होतो. मुळात सात्विक असलेले मन राजस किंवा तामस बनते. बाह्यक्रियांच्या संस्कारातून, सातत्याच्या प्रयत्नाने हे राजस तामस गुण ओहोटीला लागून मनाची मूलभूत सात्विकता पुन्हा प्रगट होऊ शकते. प्रकृतीभेदाने कोणाला हे लवकर साधेल, कोणाला त्या मनाने फार दीर्घकाळ प्रयत्न करावा लागेल. पण धैर्याचा आणि तितिक्षेचा अवलंब करून दीर्घकालाचे हे आव्हान साधकाने स्वीकारलेच पाहिजे. मन कितीही नाठाळ असले तरी देखलिया गोडीच्या ठाया सोके हाही एक त्याचा गुण आहे. त्यामुळे कधी काळी एखादे निमिष जरी प्रसन्नता त्याला साधन काळात लाभली तरी मनाला वळण लागण्याच्या दृष्टीने ती उपयोगी ठरते. म्हणून केवळ शारीरिक पातळीवरच्या क्रियाही प्राथमिक अवस्थेत उपयोगी पडतात. त्या आचरित असताना प्रेम आणि प्रसन्नता उत्पन्न झाली पाहिजे. ती अद्याप झाली नाही एवढी जाणीव ठेवून साधक नित्यनेम आचरू लागला तरी त्याला लाभ होईल. आरंभी न जाणवण्या इतकी मंद गतीची प्रगतीही पुढे त्वरेने होऊ लागेल. म्हणून नित्यनेमाने चढत्या वाढत्या पद्धतीने साधना करीत राहावे असे समर्थांना सांगावयाचे आहे. हे सर्व ऐकले वाचले म्हणजे माणूस एक प्रश्न विचारतो की मग प्रपंच केव्हा करावा. खरे म्हणजे हा प्रश्न प्रामाणिक नसतो. परमार्थाचे खरे आकर्षण नसते आणि विषयोपभोगाचा लोभ सुटत नाही. अशा परिस्थितीत स्वतःच्या वागण्याच्या समर्थनासाठी असे प्रश्न विचारले जातात. व्यावहारिक क्षेत्रामध्येही सेवेचे म्हणून काही नियम असतात. चतुर्थ श्रेणीच्या सेवकापासून ते श्रेष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यापर्यंत शासकीय क्षेत्रे, कार्यालये, उद्योगशाळा, सेना, विद्यासंस्था इत्यादी क्षेत्रात माणसे कामे करीत असतात. काही संस्थांमध्ये आजीव सेवक असेही एक कार्याचे स्वरूप असते आणि या सर्व कार्यक्षेत्रांचे विशिष्ट असे नियम असतात. सैन्यामध्ये तर हे नियम अधिक कडक असतात व त्यांचे पालनही काटेकोरपणे करावे असे अनुशासन असते. आता हे सर्व करीत असताना खाणेपिणे, बायका मुले, हाऊस, करमणूक या गोष्टी नियमाचे पालन प्रामाणिकपणे करणारा मनुष्य करू शकत नाही असे आहे काय? व कोणत्याही सेवकाने हे काही करू नये अशी अपेक्षा नियम घालणाराची असते काय? अगदी कर्तव्यदक्ष प्रामाणिक सेवकही बायका मुलांच्या मध्ये रमू शकतो. खाणेपिणे तर जीवनाकरता अपरिहार्य गोष्ट असते, त्यातही त्यांचा काही वेळ जातो. मन रमवण्यासाठी तो काहीही करीत नाही असेही नाही आणि हे केल्यामुळे त्याच्या कर्तव्य दक्षतेत व प्रामाणिकपणात अंतर येते असेही नाही. केव्हा तरी कसोटीचे क्षण उभे राहतात आणि मग प्रामाणिक निष्ठेची परीक्षा होऊन जाते. आधी लग्न कोंडाण्याचे आणि मग रायबाचे असे वीरवर तानाजी मालुसरे म्हणाले. दुर्दैवाने ही कसोटी फार कठोर ठरली. तरी तानाजीने माघार घेतली नाही. पण तानाजीलाही बायका मुले होती, घर कारभार होताच. तेव्हा प्रपंचाला वेळ कुठला काढावा हे म्हणणे व्यर्थ आहे. देवाने डोळे दिले आहेत तर पाहू नये, नाक आहे तर वास घेऊ नये असे कोण म्हणतो? पण पाहिले की ते हवे वाटते, मलाच पाहिजे असे वाटते आणि इतरांच्या पेक्षा वेगळेपण सिद्ध करण्यासाठी ते केवळ माझ्या जवळच असावे, दुसऱ्या कोणाजवळ नसावे असे वाटते. आणि याचाच आग्रह निर्माण झाला की मग ते मिळवण्याच्या मार्गातली न्याय नीती पार लयाला जाते. शक्तीच्या आणि परिस्थितीच्या अनुकूलतेच्या प्रमाणात हे घडते आणि पुरेशी शक्ती नसेल व परिस्थिती प्रतिकूल असेल तर मनाचा जळफळाट होतो. परमार्थाला केवळ प्रपंच बाधत नाही तर आसक्तीमुळे निर्माण होणाऱ्या या गोष्टी बाधतात. ममत्व, आसक्ती हे भाव कार्याला कदाचित प्रेरणा देत असतीलही, पण त्यामुळे कौशल्याचा घात होतो हे निश्चित. अत्यंत कुशल शस्त्रवैद्यही आपल्या मुलावर व पत्नीवर शस्त्रकर्म करण्याचे टाळतो. यावरून ममत्व हे कौशल्याला कसे बाधक असते हे लक्षात येईल. म्हणून समर्थ तिसऱ्या ओळीत तत्वतः उदासीनता हीच सार आहे असे सांगतात. उदासीनता म्हणजे अलिप्तता, तटस्थता.
ही खऱ्या अर्थाने प्राप्त करून घेणे हेच परमार्थाचे श्रेष्ठ साधन आहे. मनुष्य प्रापंचिक गोष्टीविषयी जो जो अनासक्त होत जाईल तो परमार्थाविषयीची त्याची भक्ती वाढत जाईल. आसक्ती ममता उणावली की मन मोकळे होईल आणि मग जे जे साधन तो करीत असेल व जी जी कृती तो आचरित असेल त्याचे ओझे त्याला वाटणार नाही. दडपण कृतीचे बहुधा नसते, दडपण असते ते आसक्तीचे. आणि म्हणून समर्थ उदासीन व्हावे, अनासक्त व्हावे, अलिप्त व्हावे, निर्मम व्हावे, म्हणजे मन मोकळे होते असे सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.